महाराष्ट्र सरकार ने इस साल गणेश उत्सव को राज्य महोत्सव का दर्जा दिया है। बप्पा के स्वागत के लिए पूरे राज्य में भक्तों ने खास थीम और सजावट के साथ उत्सव मनाने की तैयारी की है। गोंदिया के सिविल लाइन क्षेत्र में रहने वाले गणेश भक्त त्रियंबक जरोदे ने इस बार अपने घर पर कुछ अनोखा कर दिखाया है। जरोदे परिवार ने अपनी मां को पंढरपुर वारी का दर्शन घर पर ही करवाया। गोंदिया से पंढरपुर तक लगभग 950 किलोमीटर की यात्रा होती है। इस वारी में ज्यादातर बुजुर्ग ही शामिल हो पाते हैं, लेकिन बच्चों और युवाओं को भी वारी के महत्व की जानकारी मिले, इसी उद्देश्य से त्रियंबक जरोदे ने गणेशोत्सव के दौरान वारी का खूबसूरत दृश्य सजाकर पेश किया। जरोदे परिवार की इस थीम को देखने के लिए आसपास के लोग बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। वहीं इस अवसर पर त्रियंबक जरोदे ने श्री गणेश के चरणों में प्रार्थना की कि वारी के माध्यम से अन्नदाता बलिराजा की आय भी बढ़े और सबका जीवन सुख समृद्धि से भर जाए। मी पंढरपूरला जाऊ शकले नाही, पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं। मला त्याचाच फार अभिमान आहे, आनंद वाटतो। यावर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे। ती याच्यासाठी की मोठे तर करतातच, पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वारीचे महत्त्व कळले पाहिजे, म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात। त्यानिमित्त मी तेच तिथे जाताना जे लोकांना कशा प्रकारे जातात, पायदळ वारी करतात, त्याचेच देखावे ह्या माध्यमातून इथे मी दाखवण्यात आलेला आहे। काय काय थीम ठेवली आहे सोबतच त्या ठिकाणी? सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवलेले आहे। मी किती 950 किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे। त्यातच त्यांना टाळ मृदंग आणि हाती झेंडे आणि पालख्या घेऊन जातात, ते दाखवण्यात आलं। शेतकऱ्याचं देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचा ह्या निमित्ताने एकच आहे की पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी शेतकऱ्यांना भरभराटून उत्पन्न लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना।